आम्ही निघालो बाहेर म्हणजे हॉटेलमध्ये जेवण्यासाठी. तर त्याचं कारण हे तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे. आज आहे माझ्या मालकाचा वाढदिवस. त्यासाठी आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं. तर मी इथं माझं सर्व आवरून घेतलं आणि थोडा वेळ होता म्हणून म्हटलं चला आता भांडे घासून घ्यावा. थोडेच भांडे होते, ते घासले नाही तर पुन्हा सकाळी मलाच उशीर होईल आवरायला, म्हणून मग आवरून मी माझे भांडे घासून घेतले. जर आपला सकाळचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा. खाली त्रिकोणाचं चिन्ह दिसते, तिथं सकाळी मी त्यांसाठी दालबाटी केली होती, त्याचा व्हिडिओ आहे तो. तर तिथं सर्व सेलिब्रेशन केलेलं आहे आम्ही त्या व्हिडिओमध्ये. सकाळी मी दालबाटी करून त्यांना सरप्राईज दिलं होतं आणि आता इथं त्यांनी मला दिलं होतं. म्हणले तुम्ही दोघी आवरून ठेवा, आम्ही दोघी म्हणजे मी आणि माझी लेक, मग आपण नंतर बाहेर जाऊ, मी थोड्या वेळातच येतो घरी. मग मी आवरलं आणि ते काय आले नव्हते, त्यामुळे मग मी इथं माझे भांडे घासायला घेतले. माझे भांडे घासणं होईपर्यंत लेकीचं चाललंच होतं, कधी जायचं आपल्याला, पप्पा कधी येतेत, माझं सगळं तुझं सगळं आवरले, माझं आवरायचं राहिले. तर मी म्हटलं थांब बाई, माझे एवढे भांडे घासणं हो दे, मग मी तुझं पण आवरून देते आणि नंतर मग आपले पप्पा येते न्यायला, मग आपण जाऊ. अशा प्रकारे मी इथं माझे सर्व भांडे घासून घेतले आणि किचन क्लीन करून घेतलं. एकदा किचन क्लीन झालं की मग कसं सकाळी आपल्याला उठलं की स्वयंपाकाला लागता येते, नाही तर मग तोच राडा, भांडे घासा, सर्व आवरा, नंतर स्वयंपाकाला लागा, नुसतं आळस येऊन जातो माणसाला. स्वच्छ किचन असलं म्हणजे सकाळी उठलं की आपल्याला आपलं आवरता येते. तर इथं मी भांडे घासून घेतले आणि लेकीचं आवरायला घेतलं. तर तिला काय नवीन ड्रेस घालायचा नव्हता, तिला कधीच नवीन ड्रेस घालायचा नसतो. तुमचे पण मुलं असंच करत असतील, तिला टी शर्ट पॅन्टमध्येच कम्फर्टेबल वाटतं. आणि मग मी पण तिला जास्त काही फोर्स केला नाही, म्हटलं जाऊ द्या संध्याकाळचीच वेळ आहे, एवढं काही हे नव्हतं. त्यामुळे मग मी तिला तेच ड्रेस राहू दिला आणि निघालो. तर इथं आम्हाला चाबी सापडत नव्हती, इकून तिकून चाबी सापडली तर कुलूप सापडत नव्हतं. मग सर्व सापडून दार लावलं, कुलूप लावलं आणि मग आम्ही निघालो हॉटेलला जाण्यासाठी. घरून निघायलाच आम्हाला खूप उशीर झाला होता, त्यामुळे मग मालकाला म्हणलं लवकर चला, हॉटेल जर बंद झालं तर मला स्वयंपाक करावा लागेल पुन्हा. त्यामुळे मग आम्ही लवकर जरा फास्ट निघालो आणि पोचलो हॉटेलला. हॉटेलमध्ये गेल्यावर तर सर्वांचं ठरलेलंच असतं, स्टार्टरमध्ये मसाला पापड मागवायचा आणि एखादं सूप मागवायचं. तर आम्ही इथं मंचा सूप मागवलं होतं आणि एवढी काही गर्दी नव्हती हॉटेलला, आम्हाला जायला उशीर झाला होता, त्यामुळे मग लगेच मेन कोर्स पण मागवला. आम्ही इथे एन्जॉय केला. चला भेटू उद्या, तोपर्यंत बाय.